वडगाव नगर पंचायतीमध्ये आज माझी उपनगराध्यक्षपदी निवड झाली, त्याबद्दल मी वडगावकर नागरिकांचे, सर्व पक्षाची जे लोक आहेत, सर्व माणसं आहेत, त्यांचे भरभरून आभार मानतो। मावळ तालुक्याचे आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके यांनी जी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी वडगावकर नागरिकांसाठी सदैव हजर राहील। आणि अण्णांनी जो विश्वास दाखवलेला आहे, अण्णांच्या विश्वास पात्र ठरल, अण्णा म्हणतील तसं नगरपंचायतीमध्ये काम होणार आहे। त्याच्यामुळं आपल्याला पुढील काळामध्ये अण्णांकडनं भरघोस निधी मिळेल। वडगावात जी काय प्रलंबित कामं आहेत ती अण्णा पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे। आणि अण्णांच्या मदतीनं आम्ही वडगावकर नागरिकांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू असं मला वाटतं। आणि वडगावकर नागरिक सर्व पक्षातल्या, भाजप असो, राष्ट्रवादी असो, आरपी असो, वडगावकर नागरिकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आज एवढ्या मोठ्या उत्साहाने मला शुभेच्छा द्यायला सर्व नागरिक जमा आलेले आहेत। आणि गावांनी पण खूप सहकार्य केलं, त्यामुळे मी भरघोस मतांनी निवडून आलो आणि त्या विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्व वडगावकर नागरिकांचा ऋणी आणि आभारी आहे। जर माझ्याकडनं काही कामामध्ये चुका झाल्या तर वडगावकर नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी मला समोर येऊन सांगावं की भाऊ तुमच्याकडनं हे चुकतंय, तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून घ्या। मी ते त्यांचे जे आहेत ते जे सांगतील त्याप्रमाणे काही प्रमाणात बदल करायचं काम करू। आणि वडगावमध्ये खूप मोठे प्रश्न आहेत, ते अण्णा सांगतीलच। ते प्रश्न मार्गी लावण्याचा, पिण्याच्या पाण्याचा असेल, मोठं स्टेडियम असेल, वडगावच्या डीपी संदर्भातले विषय असतील, फार सार्वजनिक गहन विषय आहेत, ते पूर्ण करण्याचं अण्णाच्या मदतीनं अण्णा सांगतील त्याप्रमाणे काम होईल। आणि जो पुन्हा एकदा सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासास पात्र केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। खरं तर सुनील भाऊ, काही दिवसापूर्वीच पदग्रहण सोहळ्यामध्ये तुमच्यावरती पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदाची जबाबदारी देखील आमदार शेळकेंनी जाहीररित्या दिली होती आणि त्यानंतर या 2 दिवसांमध्ये नगराध्यक्षपदी देखील निवड झालेली। पक्षाने खूप मोठा विश्वास तुमच्यावरती ठेवलेला आहे। पक्षाचे आमदार साहेबांचे त्याबद्दल काय धन्यवाद मानतो। आमदारांनी जी माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी आमदार साहेबांचे खूप धन्यवाद मानतो। आमचं गाव हे स्पोर्ट्सचं गाव आहे, इथं अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत। आमच्या त्या गावामध्ये स्पर्धा लागते कधी पण। आमच्याकडे होळीचा कार्यक्रम असतो, कुणी 100 बैठका मारल्या, कुणी 200 मारल्या, 300 मारल्या। आमच्या इथं कुठं हेवे दावे नाही आहेत। आमचं गाव स्पर्धेचं, स्पोर्ट्स असल्यामुळं आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एकत्र कामं करत आहोत। त्याच्यामुळं आम्ही कामामधून स्पर्धा निर्माण करू, विकासामधून स्पर्धा निर्माण करून अण्णांचे हात बळकटण्याचं काम करू। ते अण्णांनी दाखवल्या विषयाबद्दल मी त्यांचा स्वतःच्या ऋणी आणि आभारी आहे।